नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर नवीन विषय आहे मित्रांनो. कारण बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट असतात की दादा गाडी कोणती घेतली पाहिजे, किंवा मग गाडी घेतली आहे तर ट्रान्सपोर्ट व्यवसाय कसा सुरू करायचा. तर मित्रांनो, हा विषय खूप महत्वाचा होता. तुमच्याही बऱ्याच वेळा कमेंट होत्या, म्हणजे ऑलमोस्ट माझ्या जेवढ्या पण ट्रॅव्हल जर्नी झाल्यात त्यामध्ये कमीत कमी 3 4 5 कमेंट ह्या तुमच्या ह्याच विषयावरती असतात. तर आपल्याकडे भरपूर असा टाइम आहे, कारण आपण पण नवीन गाडी कोणती सिलेक्ट करणार आहे किंवा मग कोणती फायनल होईल हे तुम्हाला लवकरच समजेल. बट त्या अगोदर मित्रांनो, हा विषय घेणं खूप महत्वाचं होतं, म्हणून हा विषय घेतलाय. एक तर तुम्ही साईड बिझनेस म्हणून त्याचा विचार करत असाल की तुम्ही नवीन गाडी घ्याल, ड्रायव्हर ठेवाल आणि तुमचा साईड बिझनेस, साईड इन्कम सुरू होईल. तर हा एक विषय असतो. दुसरा, जर तुम्ही एखादी कंपनी सोडली असेल, तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, तर तुम्ही ट्रान्सपोर्ट क्षेत्र निवडता. यापैकी एक तुमचा पर्याय पण नक्कीच असू शकतो. तर बरोबर असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. बट हा विषय जर तुम्ही निवडताय तर खूप चांगलं क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात, समजण्यासारख्या असतात, पाहण्यासारख्या असतात आणि ग्रो करण्यासारख्या देखील असतात. जर निगेटिव्ह विचार केला तर मित्रांनो, जर तुम्ही अपूर्ण नॉलेज घेऊन या क्षेत्रामध्ये उतरताय तर तुम्ही 10 ते 20 लाखाचा लॉस पण बेअर करताय. म्हणून मित्रांनो, या क्षेत्रात येत आहे तर विचार करून या, माहिती पूर्ण घ्या आणि नक्कीच अचीव करा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. भरपूर सारे विषय आहेत, त्यातला हा पहिला विषय घेतलाय की आपला ट्रान्सपोर्ट बिझनेस कसा सुरू करायचा, कुठून सुरू करायचा. तर स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू, कारण ट्रान्सपोर्ट क्षेत्र हे खूप मोठं आहे. इथं 100 किलो पासून तर 10 टन, 20 टन, 50 टन इथपर्यंत जाऊ शकतं. झिरो बेसिक खेड्या गावापासून तर अदर स्टेट, ह्या राज्याचं ते टोक ते हे टोक, म्हणजे महाराष्ट्राच्या गुजरात पासून तर मणिपूर पर्यंत आणि जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत तुमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय चालतो. म्हणून या क्षेत्रामध्ये मित्रांनो बेस महत्वाचा आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बेस कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर चला, काही तुमचे सजेशन्स असतील तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा, ज्याच्यावरती आपण नेक्स्ट सेपरेट ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, बेसिक जेव्हा पण आपण 1 टन 2 टन ह्या सेगमेंट मध्ये गाडी घेण्याचा विचार करतो, तर तुम्ही जर गावामध्ये राहताय तर गावामध्ये तुमची इंडस्ट्री कोणती आहे, किंवा तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करू शकताय. हे दोन पर्याय असतात, म्हणजे छोटे व्यवसाय आणि तुमची शेजारची इंडस्ट्री, इथपर्यंतचा तुमचा प्रवास होतो. मग त्या सेगमेंट मध्ये जर गाडी सिलेक्ट करायची, जर तुमच्याकडे 500 किलो 1000 किलोच्या आतमध्ये वजन असेल, तर तुम्ही 3 व्हीलर ट्राय करू शकताय. त्यानंतर जितो आहे, कॅरी आहे, टाटा एस आहे, पिकअप आहे, दोस्त आहे, ह्या गाड्यांचा वापर तुम्ही तिथे करू शकता. बट जर तुम्हाला लाईन वरती चालायचंय, किंवा मग तुम्ही 1 टनचं बुकिंग घेऊन जाणार आहे, 2 टनचं, जर तुमच्या कंपनीची रिक्वायरमेंट 1 टनाच्या वरती आहे, 2 टनाच्या आतमध्ये आहे, तर तुम्ही मग तिथं मोठी पिकअप, बडा दोस्त, इंट्रा 50 70 किंवा आयशेर ह्या गाड्या वापरू शकताय. तर हे बेसिक मुद्दे आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला तुमच्या गाडी घेतल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप फायद्याचे असतात. मग तुम्ही राहताय कुठे, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू कुठे करणार आहात, हा तुमचा बेस असतो मित्रांनो. जर तुम्ही गावामध्ये आहात, तुमच्या खेडेगावामध्ये भाजीपाला चालेल, सगळ्यात महत्वाचा विषय असतो तिथे भाजीपाला, त्यानंतर तरकारी, म्हणजे तुम्ही लोकल गावापासून तर मंडीपर्यंत, म्हणजे तुमच्या बाजारपेठेपर्यंत ते सप्लाय करू शकता, एखाद्या मोठ्या गावापर्यंत, तालुक्याच्या गावापर्यंत, जिल्ह्याच्या गावापर्यंत. आणि जर तुम्हाला तिथे अंडरलोडच वजन आहे, म्हणजे 500 किलो 700 किलो, तर मग तुम्ही 3 व्हीलर ट्राय करू शकताय, कॅरी ट्राय करू शकताय, जितो ट्राय करू शकताय, टाटा एस ट्राय करू शकताय. तर त्या सेगमेंटची गाडी त्या व्यवसायासाठी सफिशियंट आहे, जिचं भांडवल कमीत कमी मित्रांनो 10 लाखाच्या आतमध्येच येतं आणि तुमचा व्यवसाय तिथून सुरू होऊ शकतो. हा झाला फर्स्ट स्टेज, तुमचा बिझनेस कुठं सुरू करायचा आणि कोणती गाडी सिलेक्ट करायची. सेकंड स्टेज येतो मित्रांनो, तुमचा व्यवसाय हा भाजीपाल्यापासून परत सुरू होईल, त्यानंतर छोट्या इंडस्ट्री पासून सुरू होईल, त्यानंतर ट्रान्सपोर्टर पासून सुरू होईल, किंवा एखाद्या फिक्स कंपनीत लावण्यापासून सुरू होईल, त्यानंतर ऑनलाईन कंपनी पासून सुरू होईल. हा मित्रांनो तुमचा सेकंड फेज येतो. 2 टनाच्या आतली गाडी आपण जिला म्हणतो, जी तुम्ही लोकली चालू शकता, जी तुम्ही लाईन वरती चालू शकता, जी तुम्ही कोणत्या कंपनीला लावून चालू शकताय, किंवा ऑनलाईन कंपनीमध्ये सुद्धा लावून चालू शकताय.
तर हा बेस होतो मित्रांनो कमीत कमी 2000 किलोमीटर 3000 किलोमीटरच्या रनिंग पर्यंतचा. इथे तुमची ही गाडी नक्कीच फायद्याची ठरेल. 1 टनापासून ते 2 टनापर्यंतचं पासिंग किंवा 1 टनाच्या आतलं पासिंग हे तुम्हाला भेटणाऱ्या बुकिंग वरतीच डिपेंड असतं. आणि हे बुकिंग कुठं शोधायचं, कसं शोधायचं, हे विषय सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे मित्रांनो. जेव्हा पण तुम्ही जर एखाद्या खेडेगावामध्ये राहत असाल किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल किंवा तुम्ही एखाद्या छोट्या सिटीमध्ये, जर आपण पुण्यामध्ये राहतोय तर पुण्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे तिन्ही पर्याय वापरता येतात. तिथे तुम्हाला छोटी खेडी तरकारी भेटते, त्यानंतर तुम्ही छोट्या इंडस्ट्रीयल मध्ये सुद्धा काम करू शकताय, तुम्ही लाईन वरती सुद्धा चालू शकताय, तुम्ही ट्रान्सपोर्टचं बुकिंग सुद्धा शोधू शकताय किंवा ऑनलाईन कंपन्यांमार्फत सुद्धा बिझनेस करू शकताय. कारण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे अनुभव आले असतील. फक्त तुम्हाला तरकारीचे ब्लॉग कधी बघायला भेटले नसतील कारण त्यावेळेस आपण ब्लॉगिंग करत नव्हतो, म्हणून तुम्हाला ते ब्लॉग आपल्या गाडीचे कधीच पाहायला भेटले नसतील. तर चला मित्रांनो, नवीन जर्नी कोणत्या गाडीने सुरू होईल ते तुम्हाला लवकरच समजेल. बट त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या सेगमेंटमध्ये गाडी घेताय आणि ट्रान्सपोर्ट बिझनेस कसा सुरू करताय हे क्लिअर करणं महत्वाचं होतं. म्हणून आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला छोट्या सेगमेंटमध्ये जर तुम्ही बिझनेसमध्ये उतरताय तर नक्कीच छोट्या बेस पासून सुरू करा. किंवा जर तुम्ही डायरेक्टली मोठी गाडी घेऊन या क्षेत्रात उतरताय, 6 टायर 10 टायर ह्या गाड्या, त्या सुरू करण्याच्या अगोदर हे मजबूत करा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असतो मित्रांनो, जेव्हा पण आपण कोणतीही गाडी घेत असतो आणि जर आपण नवीन असाल आणि ह्या क्षेत्रामध्ये उतरत असाल तर जुनी गाडी घेऊन उतरावं की नवीन गाडी घेऊन उतरावं. तर मित्रांनो, जुनी गाडी सुद्धा वाईट नसते. जेव्हा पण तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरताय तर तुमच्याकडे जुनी गाडी जर तुम्ही घेतलीये, सेकंड हँड गाडी घेतली तर तुमची इन्व्हेस्टमेंट कमी होते, नवी गाडी घेतली तर तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त असते. मग हा पण तिथे विचार करणं तेवढाही महत्वाचा आहे. आता मी हे का सांगतोय की आपण जेव्हा या क्षेत्रामध्ये ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आलो होतो त्यावेळेस आपण पिकअप ही सेकंड हँड घेतली होती आणि तिच्यापासून मग हा बिझनेस सुरू केला होता. आणि आता जो काही आपली नेक्स्ट स्टेप असेल हे तुम्हाला लवकरच बघायला भेटेल, म्हणजे की नवीन गाडीनेच सुरुवात नक्की होईल. बट जुन्या गाडीवरती सुद्धा चांगला बिझनेस केला जाऊ शकतो, चांगलं नेटवर्क उभं राहू शकतं. त्यामुळे हा पण तेवढाच महत्वाचा विषय आहे मित्रांनो. म्हणून हा विषय सगळ्यात शेवटी घेतला की जेणेकरून तुम्ही जर डायरेक्टली नवीन गाडी घेतली तर तिचं भांडवल किती लागतं, म्हणजे तिच्या मागची तुमची जी इन्व्हेस्टमेंट असते ती भरपूर मोठी असते. सेकंड हँड गाडी मागची जी इन्व्हेस्टमेंट असते ती किती असते हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे मित्रांनो, या क्षेत्रामध्ये जर तुम्ही येताय तर हा पण विचार करा, 4 लोकांना गाडी दाखवून, फिटरला दाखवून, त्यानंतर ती गाडीची कंडिशन कशी आहे, तिची हिस्ट्री कशी आहे, ती त्या पूर्वीच्या मालकाने कशी ठेवली आहे, हे सगळं सुद्धा तेवढंच पाहण्याचं महत्वाचं असतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर ह्या क्षेत्रात येत आहे तर जुनी गाडी घ्यायची की नवीन गाडी घ्यायची. नवीन गाडी घेतली तर तुम्हाला कंपनीची गाडी भेटते, तिच्या मागची इन्व्हेस्टमेंट भरपूर मोठी असते. सेकंड हँड गाडी घेतली तर तिच्या मागे त्या मालकाने कशी वापरली आहे त्या गाडीची हिस्ट्री पण तुम्हाला 4 जणांकडून समजते. त्याच्यानंतर तुम्ही ते क्षेत्रात ती गाडी वापरू शकताय. तर भरपूर असे विषय आहेत मित्रांनो, स्टेप बाय स्टेप सगळे कव्हर करायचे आहेत. हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा होता. नवीन गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट क्षेत्रात येत आहे किंवा जुनी गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट क्षेत्रात येत आहे, ट्रान्सपोर्ट बिझनेस कसा सुरू करताय हा बेस आहे. म्हणून मित्रांनो, हा फर्स्ट ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कव्हर केलाय. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. नवीन नवीन विषय आपल्याला कव्हर करायचे, ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.